बातमी महत्त्वाची आहे। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणातील 3 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत, मात्र त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स आहेत, तर केवळ 1% दिग्विजय पाटलांचे शेअर्स असल्याचीही माहिती मिळतेय। त्यामुळे आता पार्थ पवारांना या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील तसेच रवींद्र तारूंवरती गुन्हा दाखल झालाय। पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत, मात्र त्यांच्यावर अद्यापही कोणताच गुन्हा दाखल नाहीये। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स आहेत, दिग्विजय पाटलांचे केवळ 1% शेअर्स असल्याची माहिती आहे। अमेडिया कंपनी जमीन व्यवहार प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल। तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका। अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार यांच्यावर मात्र गुन्हा दाखल नाही। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीत 99% शेअर्स, तर केवळ 1% दिग्विजय पाटील यांचे शेअर्स असल्याची माहिती। प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही? कंपनीने 6 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, पोलिसांची माहिती। शीतल तेजवानींकडे संबंधित जागेची पॉवर ऑफ अटर्नी। जमीन खरेदीत शीतल तेजवानींनी लिहून दिलं। लिहून घेणारे अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील। उपनिबंधक रवींद्र तारू या पत्र तयार करून दिली। दस्त नोंदणीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जणांवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांची चौकशी केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पोलिसांची माहिती। मध्ये मिसअप्रोप्रिएशन, फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय। एक तेजवानी, शीतल तेजवानी, ज्यांनी कुल मुखत्यारपत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे। दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सब रजिस्ट्रार रवींद्र तारू, या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही। वाचवलं वगैरे जात नाही। आमचा दस्त ज्यांनी केला, दस्तात जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं। पुढे पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे, परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली आहे तेवढ्यापुरतं